आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी बघा शेतकरी मित्रांनो, आताच्या क्षणाची 90 लाख शेतकऱ्यांच्या अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 90 लाख शेतकरी ज्या प्रतीक्षेत होती त्याबद्दल मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये एवढी रक्कम थेट जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की 6,000 रुपये रक्कम कशाची जमा होणार आहे, तर शेतकरी मित्रांनो तेच सांगण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे। तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया सविस्तर माहिती। कोणत्या योजनेचे 6,000 रुपये आणि एकाच योजनेचे 6,000 रुपये नाही, तर शेतकरी मित्रांनो दोन योजनेची मिळून 6,000 रुपये आता तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील 90 ते 92 लाख शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होते, परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावर नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता जमा झालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता, 10वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता हे 3 हप्ते सोबतच आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्ही चिंता करू नका, थेट 6,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, कित्येक दिवस झाले आपण सर्वजण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी प्रतीक्षा करत आहोत, परंतु शेतकरी मित्रांनो ही प्रतीक्षा आपली संपत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री विभागामार्फत मोठी बातमी म्हणजेच की दत्तात्रय मामा भरणे यांच्यामार्फत देखील सूचना करण्यात आलेली आहे की लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्ते जमा व्हायला पाहिजे आणि या लवकरात लवकर जमा झालेली सूचना देखील त्यांनी दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करण्याची गरज राहिलेली नाही। लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमोचे पैसे PM किसानचे जमा होणार आहेत, तसेच 6,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, यावरील विषय कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने PM किसान योजनेच्या केंद्र सरकारच्या योजनेसाठी काही निकष लागू केलेले आहे, जे तुम्ही निकष आणि अटी पूर्ण करताल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जिल्हे देखील ठरलेले आहे। या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे। त्यामुळे तुम्हाला जर जिल्हे पाहायचे असतील तर तुमचा जिल्हा यामध्ये आलेला आहे की नाही ते पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला। 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि सगळा व्हिडिओ पाहून चला, कारण की तुम्हाला जिल्हे भेटणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे आणि हप्ता जमा होणार आहे, शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना अपात्र ठरणार आहे की सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता PM किसानचा 23वा हप्ता मिळालेला असेल अशा शेतकऱ्यांना योजनेचे 6,000 रुपये मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकरी मात्र या योजनेतून वगळले जाणार आहे, अशी मोठी अपडेट आता समोर आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 23वा हप्ता मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक घोषणा केलेली आहे की ज्या शेतकऱ्यांची KYC केलेली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेले नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळले जाणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की सर्व शेतकऱ्यांची KYC करून घ्या, अन्यथा या योजनेपासून तुम्ही वंचित राहू शकता। शेतकरी मित्रांनो, फक्त KYC साठी या योजनेचा लाभ सोडणं आपल्याला योग्य वाटत नाही, त्यामुळे तुम्ही KYC करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, KYC केले तर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर पैसे पडून जातील, नाहीतर तुम्ही KYC करणार नाही आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे पडून जातील, तुम्ही मात्र या योजनेपासून दूर जाल। तर शेतकरी मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर बँकेकडे धाव घ्या आणि तुमचा आधार बँक खात्याशी लिंक करा, नाहीतर तुमचं चेक करून घ्या की लिंक आहे का नाही। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर
चा काही फायदा नाही. तुम्ही गेले कित्येक दिवस या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे, परंतु ज्यावेळेस या योजनेचे पैसे खात्यावर जमा होतील त्यावेळेस तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक नसेल आणि योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट देऊ नका आणि लवकरात लवकर आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्या आणि योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस झाले तुम्ही या योजनेचे लाभ आणि वाट पाहत होते, परंतु तुमच्यापर्यंत ही गोष्ट आली नव्हती आणि असं होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने सांगितलं आहे की सर्व कामे करून घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID कार्ड त्यांनी काढलेले नसेल त्या शेतकऱ्यांना देखील योजनेपासून वगळले जाणार आहे. त्यामुळे तुमचे फार्मर ID कार्ड आहे की नाही तुम्ही चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमची फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुमची फार्मर ID कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तात्काळ तुमची फार्मर ID कार्ड काढून घ्या. या योजनेचा अगदी निःशुल्क तुम्ही लाभ घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, 6,000 रुपये आता येणार आहे आणि ही रक्कम नाही, त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायला विसरू नका आणि या योजनेचा लाभ घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना आणि नमोचा 10वा हप्ता हे तिन्ही हप्ते आता एकसोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्यामुळे आता चिंता करण्याची गरज राहिलेली नाही. गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता नमोचा 9वा आणि 10वा हप्ता यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही हप्त्याचे बोनस म्हणावं लागेल, कारण PM किसानचा हप्ता देखील केंद्र शासनाने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता या दोन्ही योजनेचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे ही संधी तुम्ही गमवू नका आणि महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने निकष लागू केलेले आहे, हे निकष पूर्ण करा. ते जे सांगितलेले आहे ते काम पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा लाभ थेट तुम्हाला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, DBTच्या मार्फत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे असल्यामुळे आता कोणती अडचण येणार नाही, परंतु ऑनलाईन जे सर्व तुमचे कामे आहेत ते डॉक्युमेंट पूर्ण ठेवा आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. जर तुम्ही शेतकरी मित्रांनो आता चिंता करून लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे अशी मोठी अपडेट आता समोर येत असल्यामुळे, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्यामध्ये काही अफवा देखील पसरल्या गेल्या होत्या की नमो शेतकरी योजना ही योजना बंद झाली, आता योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही, हे अफवा देखील पसरली गेली. परंतु शेतकरी मित्रांनो, तसं काही नाही आहे. सर्वांना पैसे आणि लाभ एकत्र मिळणार आहे. सर्व लाभार्थ्यांना हे लाभ मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आता लवकरात लवकर जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले आहे की जोपर्यंत BJP सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तोपर्यंत योजनेला कोईपर्यंत महाराष्ट्र मुख्यमंत्री आहे तोपर्यंत या योजनेला काही धक्का लागू शकत नाही आणि त्यांनी स्पष्ट यांचे वक्तव्य केले की त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही चिंता करू नका. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे जिल्हे देखील जाहीर करण्यात आलेले आहे. हे जिल्हे पाहण्याची शक्यता आहे. आता पहा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तिथे राहून शेती करत असाल तर चिंता करू नका, तुम्हाला दोन्ही हप्त्याचे 6,000 रुपये येणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जर राहत असाल तर तुम्हाला सुद्धा 6,000 रुपये भेटणार आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पुणे विभागातील जिल्हे जर बघितले तर पुणे आणि सातारा, सांगली या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल आणि रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे लाभ मिळणार आणि तुम्हाला पण 4,000 रुपये आणि नमोचे आणि PM किसानचे 2,000 असे मिळून 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकरी मित्र असाल तर तुमची काळजी किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावर सुद्धा लवकरच दोन्ही हप्त्याचे 6,000 रुपये थेट जमा होणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे नाशिक आणि धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावर सुद्धा देखील पैसे येणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचे जर नाव यामध्ये आले नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या टप्प्यामध्ये वाटप होणार. आता तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या घोषणा केलेली आहे. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ही योजना आणि याचा लाभ मिळणार आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.